नमस्कार, राधाज कुझिनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघूया बटाट्याची भाजी जी गोवन स्टाईलची आहे आणि गोव्यामध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्हाला ही मिळणार। तर थोडी ओलसर असते, बघूया आपण कशी करतात ते। मी अर्धा किलो बटाटे घेतले, थोडे एकदम जास्त आहेत आणि कोथिंबीर लागणार आहे आणि हिरव्या मिरच्या लागणार आहे, हळद लागणार आहे। एवढ्यातच ही भाजी बनते। नंतर फोडणी घालायला तुम्हाला जिरं आणि मोहरी लागणार। मोहरीला सासवं म्हणतात गोव्यामध्ये। थोडं मीठ, तुपामध्ये ही भाजी करतात, हॉटेलमध्ये डालडा आणि तेल मिक्स करतात। मी तुपात करते किंवा अख्ख्यात पूर्ण तुपात केली तरी चालेल किंवा थोडं तेल टाकलं तरी चालेल। मी थोडं दोन्ही मिक्स करणार आणि याच्यामध्ये थोडं पाणी टाकावं लागतं। भाजीला बघ एवढंच लागतं, बघूया आपण कसं करतात ते। या भाजीला तेल आणि तूप जरा जास्त लागतं कारण त्याला त्याचीच ग्रेव्ही असते। मी तेल घालते, अंदाजे एक मोठा डाव तेल घालते। एक मोठा डाव मी तेल घेतलेलं आहे, त्याच्यात मी एक 4 ते 5 चमचे तूप घालते। तूप साजूक आहे, डालडा घातला तरी चालतो। मोहरी घालते मी, याला सासवं म्हणतात। जरा कव्हर करायचं कारण मोहरीचा जो धूर असतो तो भाजीला टेस्ट देतो। 1-2 मिनटं मी जरा झाकून ठेवते। मोहरी आमची व्यवस्थित तडतडलेली आहे, वास पण आला तेलाला। मी जरा त्याच्यात थोडं जिरं घालते, थोडं हिंग घातले, थोडं हिंग घातलेलं आहे। मी थोडी हळद घालते आता फक्त आणि 2-4 बटाटे घालते कारण हळद गळते आणि थोडं मी हळद घालते। आता पूर्ण बटाटे घालते मी। बटाटे जरा परतून घेते। बटाटे तुम्हाला बारीक चिरायचे, फोडून घ्यायचे नाही आहे, बारीक चिरायचे आणि बटाटे जरा जुने घ्यायचे आहेत। म्हणजे नवीन बटाटे जर घेतले तर भाजी जरा करकरीत लागते। जुने बटाटे घ्यायचे। ह्याच्यामध्ये मी लगेच अंदाजे मीठ घालणार। एक जवळजवळ अर्धा ते पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे आणि मिरची घालणार। मिरच्या मी 4 ते 5 घेतलेल्या आहे। मिरच्या कोथिंबीर तुम्ही ॲडजस्ट करायच्या आपल्या आवडीप्रमाणे। व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालतेले। याच्यामध्ये आपण भरपूर तेल घातलेलं आहे आणि तूप पण घातलेलं आहे आणि आता मी पाणी घालते। तर पाण्याचं आणि तेलाचं जे मिश्रण असतं त्याचा जो चिकटपणा असतो तीच याची ग्रेव्ही असते। ही याला सुकी भाजी म्हणतात गोव्यामध्ये। कुठल्याही हॉटेलमध्ये जर तुम्ही मागितली सुकी भाजी तर अशी ओलसर भाजी मिळते, पावाबरोबर ही खातात। भाजी आमची रेडी आहे। हे जरा ओलसरपणा दिसतो, हे अगदी महत्त्वाचं असतं याच्यासाठी। गोव्यातले लोक बटाटे टाकायच्या आधीच त्याच्यात हळद आणि मीठ वगैरे सगळं मिक्स करतात। मी जरा हळद शिजवून घेते, बरी लागते। भाजी आमची रेडी आहे, याला कव्हर वगैरे करायची गरज नसते, शिजलेली आहे। मी बंद करते आणि सर्व करूया। भाजी तुम्ही करून बघा, बटाट्याची सुकी भाजी याला म्हणतात। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आधी टेस्ट करा पहिले ऑफकोर्स। थँक्यू।